आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। कुसुमाग्रज नगरीत सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। स्वर्गीय बाबूराव बागुल दालनात उभारण्यात आलेल्या 150हून अधिक खासगी प्रकाशकांच्या पुस्तक स्टॉल्स आणि 33 शासकीय माहिती दालनांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। पहिल्या 2 दिवसातच लाखोंची उलाढाल झाली असून विशेषतः चरित्र ग्रंथ आणि कथा संग्रहांना वाचकांची मोठी पसंती मिळत आहे। राज्याच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित या संमेलनात विविध शासकीय विभागांनी प्रथमच व्यापक स्वरूपात दालने उभारून शासनाच्या योजनांचा प्रचार प्रसार केला आहे। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दालनात लोकराज्य मासिकाचे जुने आणि दुर्मिळ अंक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत। संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेला आपलं मंत्रालयाचा मराठी भाषा विशेषांकही वाचकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। तसेच शबरी एक आदी चळवळ या दालनात आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या प्रीमियम उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले असून आदिवासी संस्कृतीचा अभिमान अधोरेखित होत आहे। देशविदेशातून आलेल्या मराठी प्रेमींच्या उपस्थितीमुळे मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव होत असल्याचे चित्र या संमेलनातून पाहायला मिळत आहे।